दौलत नाना शितोळे यांना आमदार करा. पंढरपूर शहरात जय मल्हार क्रांती संघटनेची मागणी. जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं पंढरपूर शहरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बहुजन समाजातील प्रमुख नेते दौलत नाना शितोळे यांना आमदार करण्यासाठी जोरदार मागणी करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि विविध समाजातील प्रतिनिधींनी एकमुखानं भूमिका मांडत महाराष्ट्र विधान परिषदेत दौलत नाना शितोळे यांना आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 32 जातींचा पाठिंबा दौलत नाना शितोळे यांना असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढणारा सक्षम नेता म्हणून शितोळे यांच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला आणि दौलत नाना शितोळे यांना आमदार करा या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्यातील जवळपास 52 विधानसभा मतदारसंघात आमच्या समाजाचे प्राबल्य असून भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आणत राज्यातील सत्तेत बसला असून त्यांच्याकडून आता आम्हाला न्याय हवाय. त्यामुळे सर्व घटकातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेते दौलत नाना शितोळे यांना विधान परिषदेत आमदारकीची संधी देऊन न्याय देण्याची मागणी जय मल्हार क्रांती संघटनेनं केली आहे. या ठिकाणी वंचित बहुजन घटकाच्या वतीनं तसेच जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं प्रतिमेला दुग्धाभिषेक केलेला आहे. आमच्या सर्वांचं म्हणणं आहे की लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब हे विधान परिषदेवर गेले पाहिजेत. त्यांना विधान परिषदेमध्ये भटक्या विमुक्ताचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केलेला आहे आणि तमाम महाराष्ट्रातील बहुजन भटक्या विमुक्त सर्व जाती धर्माचे नेते व सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि हा मेळावा सुरू आहे. कुठून राज्यात या ठिकाणी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, धाराशिव आणि कर्नाटक मधील काही समाज बांधव या ठिकाणी उपस्थित या मेळाव्यासाठी झालेले आहेत. शिवाय अजून कुठल्या मुख्य मागण्या समाजाच्या आहेत? या ठिकाणी आमचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जे भटके विमुक्त समाज आहे त्यांना एससीच्या सुविधा मिळाव्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक महामंडळ जे तुटपुंजा पैशावर चालत आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करून त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रकारच्या विविध मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत. आणि तसेच राहण्याच्या घराच्या समस्या असतील, जमिनीच्या समस्या असतील यावर या मेळाव्यामध्ये उहापोह होणार आहे. मुख्यमंत्र्यांना काय आवाहन करायला? एकादशी आहे, सगळे एकत्र आलेले 42 जातीसाठी तुम्ही हा संघर्ष करता, मागणी आहे, काय विशेष आवाहन कराल? गेली 14 वर्षापासून या भटका समाज तसेच लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब जय मल्हार क्रांती संघटना ही या भाजप सरकारच्या पाठीमागे आहे आणि जवळपास 53 मतदारसंघामध्ये 53 आमदार या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांनी प्रयत्न केल्यामुळे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मग आमची सर्वांची विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे मेसेज असेल की आमचे भटक्या विमुक्तांचे 42 जातीचे नेते लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना येणाऱ्या काळामध्ये मे महिन्यामध्ये विधान परिषदेत संधी मिळावी अशी आमची आग्रही मागणी. हे भटकंती करत असणारा समाज आहे, आजपर्यंत भटकंती करत राहिलेला आहे. या ठिकाणी भाजप सरकारने असेल, फडणवीस साहेबांनी असेल, प्रस्थापितांना संधी दिलेली आहे, परंतु आमच्या भटक्या विमुक्तामधील भटकंती करणाऱ्या समाजामधील एखादा बहुजनाचा कार्यकर्ता विधान परिषदेवर घ्यावा अशा प्रकारची आमची आग्रही मागणी.